मित्रांनो, आपला भारत देश हा इथे असलेला संस्कृती, परंपरा आणि भव्य दिव्य मंदिरांमुळे आज जगभरात प्रसिद्ध आहे. पण आपल्या इथली ही भव्य दिव्य मंदिरे फक्त त्याच्या भव्यतेमुळे नाही, तर इथे घडणाऱ्या चमत्कारांमुळे प्रसिद्ध आहेत. मित्रांनो, आज आपण अशाच एका मंदिराविषयी बोलणार आहोत, जे इतके रहस्यमय आहे की इथे आजही भगवान श्रीकृष्णांचा हृदय धडधडत आहे आणि ज्याला धर्तीवरचा स्वर्ग देखील मानला जातो. होय, आपण बोलत आहोत जगन्नाथ मंदिराविषयी. या व्हिडिओमध्ये आपण या मंदिराविषयीच्या अशाच अद्भुत आणि रहस्यमय गोष्टी जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आणि हो, तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा, कारण आम्ही तुमच्यासाठी असेच मनोरंजक व्हिडिओ घेऊन येत असतो. भगवान जगन्नाथांचे मंदिर 214 फूट उंच आहे. या भागाला पुरुषोत्तम क्षेत्र म्हणतात, जेथे भगवान जगन्नाथ भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्यासोबत विराजमान आहेत. पुराणात या क्षेत्राला पृथ्वीचे वैकुंठ मानले गेले आहे, कारण येथे भगवान विष्णू यांचा 8वा अवतार श्रीकृष्ण सजीव रूपात वास करतात, ज्यांच्या केवळ दर्शनाने भक्तांची सर्व पापे आणि दुःखे निघून जातात. हे पुरीचे जगन्नाथ मंदिर रहस्यांनी भरलेले आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की शास्त्रज्ञ या रहस्यांविषयी आजपर्यंत समजू शकलेले नाही. चला तर मग जाणून घेऊयात या रहस्यांविषयी. मित्रांनो, जगन्नाथ या शब्दाचा अर्थ जगाचा स्वामी असा होतो. म्हणूनच या नगरीला जगन्नाथपुरी म्हणतात. हे मंदिर भगवान विष्णूंचे अवतार असलेल्या श्रीकृष्णांना समर्पित आहे. हे मंदिर हिंदूंच्या 4 धामांपैकी एक मानले जाते. लोककथांनुसार राजा इंद्रद्युम्न याने या मंदिराची स्थापना केली होती. असे मानले जाते की देव स्वतः त्याच्या स्वप्नात प्रकट झाले आणि त्याला मंदिर बांधण्यास सांगितले. कोणताही ध्वज वाऱ्याच्या दिशेनेच फडकतो, हे तुम्ही पाहिले असेलच. पण तुम्हाला माहीत आहे का की भगवान जगन्नाथांच्या मंदिरावर असलेला ध्वज नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फिरतो? आता असे कसे घडते याचे कारण आजपर्यंत कळू शकलेले नाही. तसेच हा ध्वज दररोज बदलण्याचा नियम आहे. विशेष म्हणजे जेव्हा पुजारी या मंदिरात वर चढतात, तेव्हा ते सरळ चढत नाही तर उलटे चढतात. ते मंदिरावर उलटे चढतात आणि कोणत्याही आधाराशिवाय ते मंदिरावरचा झेंडा बदलतात. गेल्या 1800 वर्षांपासून ही प्रथा सुरू असल्याचे मानले जाते. असे मानले जाते काही कारणास्तव हा ध्वज बदलला गेला नाही तर पुढील 18 वर्षे मंदिर बंद होईल. ज्या सुदर्शन चक्रावर हा ध्वज उभा आहे तो अष्टधातूंनी बनवलेला आहे आणि ह्याला नीलचक्र देखील म्हटलं जातं. परंतु त्याची खासियत म्हणजे पुरीमध्ये कोणत्याही ठिकाणी उभे राहून हे चक्र पाहिल्यास ते नेहमी आपल्याला आपल्या समोरच दिसते. ही खरोखरच आश्चर्याची बाब आहे, जी त्याला विशेष बनवते. म्हणजेच तुम्ही मंदिराच्या कोणत्याही भागात उभे राहिलात तरी मंदिराचे हे चक्र तुम्हाला तुमच्याकडे वळल्यासारखे वाटेल. मित्रांनो, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या मंदिरावरून कोणतेही विमान उडत नाही आणि कोणताही पक्षी या मंदिरावरून जाऊ शकत नाही. प्रत्येकजण आजूबाजूला घिरट्या घालतो, पण मंदिराच्या शिखरावर कोणीही बसत नाही. भारतातील इतर कोणत्याही मंदिरात आपण असे घडलेले पाहिलेले नाही. असे का होते हे आजपर्यंत कळू शकले नाही. पृथ्वीवरील आपल्याला कोणत्याही वस्तूची सावली दिवसा नक्कीच दिसते, परंतु या मंदिराची सावली दिवसाच्या कोणत्याही वेळी दिसत नाही. म्हणजेच दिवसभरात तुम्हाला मंदिराची सावली दिसणार नाही. बरेच लोक याचे श्रेय मंदिराच्या उत्कृष्ट रचनेला देतात, तर काहींच्या मते ही देवाची शक्ती आहे असे मानतात. मित्रांनो, आपण समुद्राजवळ असू किंवा समुद्राजवळील एखाद्या खोलीत असू, आपल्याला त्याचा आवाज ऐकू येत राहतो. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे भगवान जगन्नाथ मंदिर समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले आहे, त्यामुळे इथे समुद्राचा आवाज ऐकू येत असतो. पण या मंदिराच्या द्वारांच्या आत प्रवेश करताच तुम्हाला समुद्राचा आवाज ऐकू येणं बंद होऊन जातो. हे किती चमत्कारी आहे ना? मित्रांनो, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की पुरीमध्ये दररोज लाखो लोक भगवान जगन्नाथांचे दर्शन घेण्यासाठी येतात.
परंतु भगवान जगन्नाथांना अर्पण केलेला महाप्रसाद लाखो लोकांमध्ये वाटूनही कमी होत नाही. याचा अर्थ भगवान जगन्नाथ आपल्या कुठल्याच भक्ताला उपाशी ठेवत नाहीत. हा त्यांचा आशीर्वादच म्हणता येईल. आणि जेव्हा मंदिराचे दरवाजे बंद होतात तेव्हा या महाप्रसादाची सांगता होते. सगळ्यात अद्भुत गोष्ट म्हणजे मंदिरात असलेले स्वयंपाकघर. हे स्वयंपाकघर खूप मोठे आहे. सुमारे 500 स्वयंपाकी आणि 300 सहकारी दररोज येथे महाप्रसाद बनवतात. असे मानले जाते की या स्वयंपाकघरात जे काही अन्न तयार केले जाते ते साक्षात देवी लक्ष्मींच्या देखरेखीखाली तयार केले जाते आणि ते देवी अन्नपूर्णा तयार करतात. येथे तयार केलेला प्रत्येक पदार्थ हिंदू धार्मिक पुस्तकांच्या मार्गदर्शक तत्वांनुसार बनविला जातो. स्वयंपाकघराजवळ 2 विहिरी आहेत ज्यांना गंगा आणि यमुना म्हणतात. त्यातून सोडलेल्या पाण्यातूनच प्रसाद तयार केला जातो आणि हा बनवलेला प्रसाद कधीही वाया जात नाही. काही हजार लोक असोत किंवा 20 लाख लोक, प्रसाद कधीच वाया जात नाही. इथे मातीच्या भांड्यात महाप्रसाद शिजवला जातो. असे म्हणतात की मातीची 7 भांडी एकावर एक ठेवून स्वयंपाक केला जातो. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे वर ठेवलेल्या भांड्यामधील प्रसाद आधी शिजतो आणि तळाशी असलेल्या भांड्यातील प्रसाद सगळ्यात शेवटी शिजतो. असे म्हटले जाते की जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी आपले शरीर सोडले तेव्हा अंतिम संस्कारांनंतर त्यांचे संपूर्ण शरीर पंचतत्वांमध्ये विलीन झाले, पण हृदय तसेच राहिले आणि आजही ते मूर्तीमध्ये तसेच आहे. भगवंतांच्या या हृदयाला ब्रह्मपदार्थ म्हणतात. जगन्नाथपुरीच्या 3ही मूर्त्या दर 12 वर्षांनी बदलल्या जातात. जुन्या मूर्त्यांच्या जागी नवीन मूर्त्या बसवल्या जातात. भगवंतांच्या जुन्या मूर्तीमधून ब्रह्मपदार्थ काढून नवीन मूर्तीमध्ये ठेवले जाते. मात्र हे करताना मोठी काळजी घेतली जाते. त्या दिवशी संपूर्ण शहराची वीज खंडित केली जाते. मंदिराभोवती देखील पूर्ण अंधार असतो. मंदिराबाहेर CRPFची सुरक्षा तैनात असते. त्यावेळी मंदिरात कोणालाही प्रवेश करण्यास मनाई असते. केवळ पुजाऱ्यांना प्रवेश असतो, ज्यांना मूर्ती बदलायची असते. मूर्ती बदलतानाही प्रत्येकाच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असते. ही प्रक्रिया आजपर्यंत कोणीही पाहिलेली नाही. असे मानले जाते की जर एखाद्याने हे पाहिले तर त्याचा त्वरित मृत्यू होतो. शेवटी जे काही घडते ती सगळी भगवंतांचीच लीला आहे आणि त्यांच्या इच्छेशिवाय काहीच घडू शकत नाही. तर मित्रांनो, जगन्नाथ मंदिरात घडणाऱ्या चमत्कारांबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.